सुजन हो, प्रभू श्रीराम आणि भगवती सीतामाई यांच्या विवाह प्रसंगातील गूढ आध्यात्मिक तत्वांचं चिंतन आपण आधीच्या चिंतन प्रवाहामध्ये अभ्यासलं. यानंतरच्या प्रसंगात जेव्हा भगवंत आपल्या इतर बंधूंसह रघुवंशाच्या स्नुषांसमवेत अयोध्येत परतले, त्यानंतर पुढे काही दिवस हा आनंद उत्सव सर्वांनी अनुभवला. आता रामाला राजाराम करण्याचा योग्य समय आला हे जाणून महाराज दशरथांनी रामराज्याभिषेकाची घोषणा केली. त्यानंतरचा कथाभाग साधकाच्याच दृष्टीने नव्हे तर प्रत्येक मनुष्यमात्राने विशेष ध्यानात ठेवण्याचा आहे. सामान्य संसारिक मनुष्य आणि कधीकधी साधकही अशी व्यथा बोलून दाखवतात की आम्ही देवाचं खूप करतो, जप तप यात्रा दानधर्म खूप करतो, पण तरीही नेमका सुखाचा क्षण आमच्याच वाट्याला येता येता राहतो असं का? आम्हालाच या अडचणी मानसिक त्रास का बरं सहन करावा लागतो? मग देवधर्माचं करून उपयोग तो काय? पण जेव्हा जेव्हा अशी व्यथा निर्माण होईल तेव्हा तेव्हा हे प्रभू रामरायांचं चरित्र अवश्य स्मरणात आणावं. राजा दशरथ हे प्रत्यक्ष प्रभू रामांचे पिता असूनही पत्नी कैकेयीला दिलेल्या पूर्वीच्या वचनांच्या कक्षेत बरोबर याच वेळी अडकून पडले. प्राण जाई पर वचन न जाई या रघुकुलातल्या रीतीचं पालन बरोबर त्याच समयाला करणं त्यांना भाग पडलं, जेव्हा एक पिता या नात्याने आपल्या सर्वार्थाने योग्य पुत्राचा राज्याभिषेक जिवंतपणी पाहण्याचं स्वप्न त्यांनी रंगवलं. मनोबोधात श्री समर्थ म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मनुष्य देहाच्या पूर्वसंचिताचा नियम भगवंतांचा पिता झालेल्या राजा दशरथांना सुद्धा चुकला नाही. भगवंताच्या पित्याचं पद भूषवूनही प्रारब्धाची पूर्वसंचिताची कठीण घटिका राजा दशरथ सुद्धा टाळू शकले नाहीत. पित्याच्या वचनांची परिपूर्ती करण्यासाठी तत्पर झालेले प्रभू मात्र या प्रसंगीही पूर्ण शांत आहेत. कोणाही विषयी त्यांच्या मनात किलमिश नाही, राग नाही. इथे दासबोधात सत्वगुणांचं प्रधान लक्षण वर्णन करताना समर्थांनी रचलेली ही ओवी आठवते. ती जणू प्रत्यक्ष या सत्वगुणांची मूर्ती श्री रामप्रभूंचंच वर्णन करते. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात, परी डळमळेना जयाचे चित्त तो एक सत्वगुण. सज्जन हो, एक दिवस आधी ज्याला राजा करण्याची घोषणा होते त्यालाच दुसऱ्या दिवशी सकाळी वनवासाची आज्ञा मिळते. हा केवढा धक्कादायक प्रसंग प्रभूंच्या आयुष्यात घडतो. प्रभूंच्या ऐवजी एखादा अन्य सामान्य राजपुत्र त्या ठिकाणी असता तर त्यांना निश्चित विना अपराध असा अन्याय झाल्याविरोधात राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं असतं. पण सत्वगुणांचा मर्यादेचा विशाल असा महासागर असणारे प्रभू जेव्हा आपल्या कौसल्या मातेचा निरोप घ्यायला जातात तेव्हा आईला हीच घटना किती विलक्षण रीतीने समजावून सांगतात. कोणालाही आपलं दुःख त्रागा न सांगणारा व्यक्ती निदान आपल्या आईसमोर तरी आपलं मन मोकळं करतो. पण प्रभूंनी मात्र मातेला अत्यंत मृदू वचनांनी असं सांगितलं की पिताश्रींनी निर्णयात थोडा बदल करून मला आता वनाचं राज्य दिलं आहे. निश्चितच या ठिकाणी माझं सर्व प्रकारे कल्याण होणार आहे, माझं मोठं काम तिथं होणार आहे, म्हणून प्रसन्न मनाने मला वनात जाण्यासाठी परवानगी दे. गोस्वामीजी या प्रसंगी चौपाई रचताना म्हणतात, धर्म दुरी न धर्मगती जानी, कहे हुमा तुसन अति मृदू बानी, पिता दीन मोही कानन राजू, जह सब भाती मोर बड़ काजू.